परत एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्यामध्ये आपण नेहमी सांगत असतो की आयुष्य एक, शिक्षणातून संधी अनेक. आणि अशाच वेगवेगळ्या संधीतून आज आपण ती संधी शोधत एका उद्योगापर्यंत आलेलो आहोत, ज्यामध्ये याचं नाव आहे महाराष्ट्र ॲग्रो कॅटल फीड. राजेश सोनवणे सरांचं हे एक नवीन उद्योग, एक नवीन स्टार्टअप आहे. परतूर तालुक्यामध्ये, जालना जिल्हा परतूर तालुक्यामध्ये, परतूर तालुक्यामध्ये हा उद्योग त्यांनी सुरू केलेला, ज्यामध्ये संतुल जनावरांसाठी पशुखाद्य निर्माण करणं असेल, कॅटल फीड असेल किंवा मक्याचा भरडा असेल, या सगळ्याचं एक नवीन उद्योग त्यांनी इथे सुरू केलेला आहे. तो कशा पद्धतीचा आहे, त्याचं सुरुवात कशी त्यांनी केली, त्याचं व्यवस्थापन कसं आहे, हे उद्योग काम कसं करतं आहे, यामध्ये कशा प्रकारचं प्रोडक्शन निघतं आहे, हे सगळं आपण जाणून घेऊयात अगदी सविस्तर. तर चला मित्रांनो, आपण भेटूयात राजेश सरांना आणि त्यानंतर आपण बघूयात हा त्यांचा उद्योग नेमका कसं काम करतो. ठीक आहे, आपण आलेलो आहोत इथं आणि इथं राजेश सर आहेत. नमस्कार राजेश सर. नमस्कार. कारखान्याजवळ आपण आलेलो आहोत, जिथं संतुलित आहार किंवा पशु आहार बनवला जातो. तर नेमकं सर, राजेश सर, आपण या उद्योगाची सुरुवात करण्याची म्हणजे कल्पना तुमच्या डोक्यात कशी आली? कारण मी जेवढं तुम्हाला बघतो, मी एवढं ऐकलं त्या हिशोबानं तुम्ही होंडा शोरूममध्ये जॉब करत होता आणि मग जॉब सोडून तुम्ही स्वतःचा उद्योग सुरू करण्याची ही जी प्रेरणा आहे, ती तुम्हाला कुठून मिळाली सर? सर, जे आम्ही याच्यावर भरपूर रिसर्च केला की जे सुग्रास जे आहे, मक्का भरडा आहे, जे पशुखाद्य जे आहे की ऑलमोस्ट लई गरज पडलेली आहे याची. एक बिझनेस म्हणून आपण याचे बघितलं. नंतर आपल्याला डेलीमध्ये काय आहे तर दूध व्यवसाय आहे, याच्यात उतरण्याचा प्रयत्न केला आपण. पण मग मेन अजून आपल्याला जे पशुखाद्याचं जे नीड कळली आपल्याला की आहे याच्या जनावरांसाठी पशुखाद्य, त्याच्यावर थोडं रिसर्च करून आम्ही ह्या प्लॅनसाठी तयार केला आहे. सर, काही शासनाच्या काही योजना असतील किंवा काही कर्ज किंवा काही लोन वगैरे तुम्ही यासाठी घेतलेलं आहे का? काही लोन किंवा काही कर्ज तुम्ही यासाठी घेतलेलं आहे का शासनाकडून? नाही आहे आता सध्याला, तर आपण अजून तरी घेतलेलं नाही आहे. पण जे काय आपण प्रोडक्शन जे काय आहे ते स्वतःच्या इन्व्हेस्टमेंटनुसार आपण त्याच्यावर केलेलं आहे. सर, तुम्ही हे जे काही उद्योग सुरू केलेला आहे, यामध्ये तुमचं जे काही पशु आहार असेल किंवा मक्का भरडा असेल किंवा गुळपेंड असेल, हे इतर म्हणजे लोकांनी तुमच्याकडूनच का घ्यावं? दुसऱ्या पशु आहार बनवणाऱ्याकडून का नाही घ्यावं? तुमच्या प्रोडक्टमध्ये असं नेमकं काय आहे जे विशेष आहे की जे लोकांनी घ्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? याच्यामध्ये काय आहे की आता प्रत्येक पशुखाद्य आहे, कंपनी मॅन्युफॅक्चरिंग कुठली तरी असते, तिचं ब्रँडिंग आहे, सगळ्यांनी सांगितलेलं कंटेंट. पण आपण आपल्या विलेजमध्ये जे काय आपल्या लेवलमध्ये आपण एक कंपनी उभारून डायरेक्ट स्पॉटवर आपण जे इन्ग्रेडियंट ॲड करतो, कोणत्या क्वालिटीचे आहे, काय आहे, मक्का कोणत्या क्वालिटीची आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतात लोकलमध्ये एक. ओके, प्लस आपण जी प्रोटीन व्हॅल्यू आहे ही एक आपण लॅब टेस्ट करूनच आपण तिची एक प्रोटीन व्हॅल्यू ठरवलेली, आणि त्यानुसारच आपण इन्ग्रेडियंट त्यामध्ये ॲड करून आपण जनावरांना देतो. ओके, एक डॉक्टरचा सल्ला आहे, त्यानंतर जे आपलं फॉर्म्युलेशन करणारे सर आहेत त्यांच्या सल्ल्यानुसारच आपण हे प्रोडक्शन तयार करतो. आणि हे लोकलमध्ये असल्यानंतर काय होतं, एक प्रोडक्शन कॉस्ट पण त्यांना कमी लागते, आणि कसं की ट्रान्सपोर्टेशन वगैरे ह्या गोष्टी ॲड होत असतात. पण हे लोकलमध्ये आपण मक्का आहे आपल्याकडे जालन्यामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पादन होतं आहे. ओके, आणि अजून काही जे काही आपल्या गुळपेंटसाठी जे माल लागतो ते आपण उपलब्ध करून लोकलमध्ये आपण विकण्याचा प्रयत्न करतो. आणि चांगले फीड चांगले दिल्यानंतर चांगलं जर तुम्हाला दूध उत्पादन वाढ झाली तर नक्कीच तुम्ही आमचा ब्रँड वापरणारच. एकंदरीत सर, पूर्णपणे लॅब टेस्टिंग वगैरे करून तुम्ही हे सगळं पदार्थ तुम्ही याच्यामध्ये आणता आणि त्याचं परीक्षण वगैरे करून, मूल्यमापन करून योग्य एका अंदाजात मक्या भरड्याचं कंटेंट असेल किंवा गोळी पेंटचं कंटेंट असेल ते बनवतात. तर आपण बघूयात इन शॉर्टमध्ये आपण सुरू करूयात लवकरच की कशा पद्धतीनं मक्का भरडा किंवा गोळपेंट हे तयार केले जाते आणि त्यामध्ये कोणकोणते कंटेंट ॲड केले जातात, ह्या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थापन कसं असतं. त्याचबरोबर सर, शेतकऱ्यांसाठी किंवा जे दूध उत्पादक आहे त्यांच्यासाठी दूध वाढीसाठी असेल किंवा दुधाचं फॅट वाढण्यासाठी असेल, जे घटक महत्त्वाचे असतात का, ते सगळे घटक आपल्याला याच्यातून मिळून जाईल? किंवा मग जनावरांसाठी काही शेतकरी जे तर ढेप किंवा सरकी ढेप किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ढेप असतात बाजारामध्ये आहेत, तर ते सुद्धा वापरतात. म्हणजे एकंदरीत तेच वापरायला पाहिजे का गोळपेंड वापरायला पाहिजे जनावरांसाठी? जनावरांना कसं असतं की बाबा त्याला बॅलन्स फीड पाहिजे असतं. ओके, एक म्हणजे काय आहे की सांगायचं म्हणजे आपण खल्ली यूज करतात किंवा अनेक लोक भरडा असतात, वेगवेगळे भरडा यूज करतात, पण एक त्यामध्ये बॅलन्स फीड नसतं. त्यामध्ये एक शरीरासाठी, ज्या जनावरांच्या शरीरासाठी जे गोष्टी लागतात त्याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला कॅल्शियम आहे, त्यामध्ये मिनरल आहे, जे प्रोटीनयुक्त जे घटक असतात त्यामध्ये कोणत्या याच्यात किती प्रोटीन आहे,
हाय प्रोटीन बी तुम्ही देऊ शकत नाही आणि आपण लो प्रोटीन बी देऊ नाही राहिलो. आपल्याला जी जनावराला रिक्वायरमेंट आहे त्याच पद्धतीने आपण त्याचं फीड तयार करतो आणि तेच फीड आपण जनावरांना खायला देतो. वाढीसाठी जे घटक गरजेचे आहेत ते आपण त्यामध्ये पूर्णतः मिक्स करून आपण त्यांना खाण्यासाठी देत असतो जनावरांना. चला तर मग आपण जास्त उशीर न करता बघूयात की सरांचं नेमकं प्रोडक्शन नेमकं कसं आहे किंवा गोळी पेंट तयार कशी करतात. मी सुद्धा माझ्या आयुष्यात हे पहिल्यांदा अनुभवतो, हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. तर आपण लवकरच सुरुवात करूयात सर. चला. तासापासून आपण बघतोय, जेव्हापासून आलो होतो तेव्हापासून हे प्रोडक्शन सुरू होताना तिकडं त्या टँकमध्ये एकंदरीत धान्य असेल, मक्का असेल, मक्का भरडा असेल किंवा गुळपेंडीचं जे काही धान्य आपण त्यामध्ये टाकलं ते सगळं आपण प्रोसिजर इथे उभं राहून बघितली. त्यानंतर इथून ते मिक्स या ग्राइंडरमध्ये हे सगळं पदार्थ बारीक ग्राइंड केले जातात किंवा बारीक करून त्याच्यामध्ये त्याला इकडं स्टोअर केलं जातं. मग स्टोअर केल्यानंतर या मिक्सरमध्ये ते मिक्स होतं आणि त्यानंतर ते मिक्स होऊन परत या मशीनद्वारे ते तिकडं जाऊन तिथून ते सरळ इकडं फायनल प्रोडक्शन त्यांचं तयार होतं. अशा पद्धतीत सरांचं हे उद्योग, यामध्ये खूप मेहनतसुद्धा आहे आणि त्याचबरोबर यांनी हा उद्योग सुरू करून कर्मचाऱ्यांनासुद्धा म्हणजे हाताला काम दिलं आहे. तर रोजगार निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं. एकेकाळी होंडा शोरूममध्ये जॉब करत असताना ते जॉब सोडून त्यांनी आता स्वतःचा उद्योग सुरू करून लोकांना काम देण्याचं त्यांनी जे काही एक चांगलं काम किंवा एक उद्योग सुरू केला आहे, त्यासाठी खरंच म्हणजे खूप धाडस लागतं आणि असंच धाडस महाराष्ट्रातल्या प्रत्येक युवकांनी करावं. आणि यापुढं आपण जाणून घेऊयात की त्यांची याबद्दल अजून काय अभिव्यक्ती असेल किंवा त्यांचे विचार आपण जाणून घेऊयात. आपण बोलूयात राजेश सरांसोबत. जे आपण मॅन्युफॅक्चर करतो आहे याच्यामध्ये जे आहे ना 24% प्रोटीन व्हॅल्यू आहे, त्याला पूर्णतः लॅब टेस्टनुसार आपण प्रोडक्शन काढतो आहे. आणि हे जनावरांसाठी एक ए ग्रेडचं पशुखाद्य आहे. काय असतील समजा तुम्ही मला सांगितलं ते मोलायसिस वगैरे असेल, DORB असेल किंवा या सगळ्या गोष्टींचा एक काय म्हणजे फरक पडतो, त्याच्यामुळे काय परिणाम काय होतात गोळी पेंटमध्ये? ओके, हे जे मटेरियल आपण यूज करतो याच्यामध्ये हाय प्रोटीनवाले मटेरियल असतात. याच्यामध्ये DGGS असतं, DORB असतं, राईस पॉलिश असतं, त्यामध्ये DOC असतं, कॉटन DOC आहे, सोया DOC आहे. हे सगळे इन्ग्रेडियंट आपण एक मिक्स करून एक बेस्ट 24% फॉर्म्युलेशन तयार करून हे मटेरियल तयार केलं जातं आपल्याला. आणि हे पूर्णतः पोषक एकदम व्यवस्थित राहतं जनावरांसाठी. तुमच्या प्रोडक्टबद्दल तुम्हाला अजून काय सांगता येईल? आपलं जे सुग्रास जी गोळी पेंट आहे, जे आपण जे प्रोडक्शन करतो आहे आता, हे जे बघताय आपण सुग्रास, याच्यामध्ये ही 24% प्रोटीन व्हॅल्यू मॅच करून आपण लॅब टेस्टनुसार आपण याची प्रोडक्शन केलं जातं आहे आपल्याकडं. आणि हे जनावरांसाठी हे ए ग्रेड क्वालिटीमध्ये या आपण बघूयात फायनल प्रोडक्ट कसं तयार झालं. आपण या अगोदरही याला म्हणजे बघितलेलं आहे हातात घेऊन, पण नेमकं हे जे आहे याला गोळ पेंट म्हणतात. याला गोळी पेंट म्हणतात, कोणी गोळ पेंट म्हणतात, कोणी कॅप्सूल पण म्हणतात. वेगवेगळ्या प्रकारचे याला ओळख आहे. परंतु यामध्ये जे काही 24 प्रकारचे यांनी म्हणलेत की अलग अलग काही कॅल्शियम असेल, काही अजून मोलॅसिस असेल आणि भरपूर प्रकारचे यांनी 24 प्रकारचे काहीतरी प्रोडक्ट यामध्ये ॲड केलेले आहेत की ज्याच्यातून जनावरांना पूर्ण संतुलित आहार भेटतो. आणि हा आहार त्यांना एकंदरीत त्यांच्या दूध वाढीसाठी असेल किंवा दुधातल्या फॅटच्या वाढीसाठी असेल, हे सगळं काम करतं. आणि एकंदरीत याच्यातून जनावरांचं जे काही जनावरांना लागणारी उपयुक्त अशी घटकं असतील समजा, तर ते सगळ्यांना या माध्यमातून आपल्याला ते भेटू शकतं. आणि ढेप किंवा सरकी ढेपपेक्षा हे जास्त बेटर आहे जनावरांसाठी, असं राजेश सरांचं म्हणणं असून. आणि आम्ही ते स्वतः बघितलंसुद्धा की यामध्ये जे घटक आपण ॲड करतो, मग ते जे सरकीमध्ये जे ऑइल असतं त्याचंसुद्धा याच्यामध्ये प्रमाण आपल्याला कुठं ना कुठं आढळतं. तर एकंदरीत हे छान उत्पादन आहे जे जनावरांचं दूध वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करेल, हाच आशावाद आहे यातून. या पद्धतीनं यांची गोळी पेंट तयार होते. याच्यामध्ये त्यांचं नाव दिलेलं आहे महाराष्ट्र ॲग्रो कॅटल फीड आणि त्याचबरोबर संतुलित आहार गोळी पेंट ह्या प्रकारची त्यांची एक पॅकेजिंग आहे. या गोळी पेंटसाठी सुद्धा आहे. आणि इकडं आपण बघू शकता की मक्का भरडाचं जे काही त्यांनी स्टोअर करून ठेवलेलं आहे ट्रान्सफर करण्यासाठी, याला मक्का भरडा म्हणतात. तर ह्या मक्का भरड्याची सुद्धा यांनी पॅकेजिंग इथं करून ठेवलेली आहे. यामध्ये आपण त्यांचं याचंही नाव बघू शकतो, महाराष्ट्र ॲग्रो कॅटल फीड, भरड्यासाठी सुद्धा आणि गोळी पेंटसाठी सुद्धा. ज्यांना कोणाही शेतकऱ्यांना असेल किंवा
विक्रेत्यांना असेल, गोळी पेंट असेल किंवा भरडा असेल, याची जर मागणी असेल तर ते सरळ यावरती किंवा समोर आपण डिस्क्रिप्शनमध्ये राजेश सरांचं मोबाईल नंबरसुद्धा देत आहोत आणि पूर्ण ॲड्रेस देत आहोत. ज्यांना कोणाला इथे भेट द्यायची असेल किंवा ज्यांना माल खरेदी करण्यासाठी यांच्याशी संपर्क करायचा असेल ते थेट येऊन यांच्याशी संपर्क करू शकतात. हे तुम्हाला डायरेक्ट माल तुमच्या शेतीपर्यंत असेल किंवा तुमच्या दुकानापर्यंत पोहोच करतील. तर बघितलं मित्रांनो, आपण इथं येऊन हे सगळी प्रक्रिया कशी असते, गोळपेंट कशी तयार केली जाते, त्याचबरोबर मक्याचा भरडा कसा तयार केला जातो, आपण ते सगळं बघितलं. या सरांनी आपल्यासमोरच आत्ताच इथं मक्याचा भरडा तयार केला. त्याचे इकडं आपण काही अगोदर त्यांनी तयार केलेला माल असेल, त्यामध्ये मक्याचा भरडा असेल, गोळपेंट असेल, या सगळ्या प्रकारचं त्यांनी जे इथं ऑलरेडी प्रोडक्शन चालू केलेलं आहे. आमची हीच सदिच्छा आणि शुभेच्छा आहे की सरांचं हे जे काही उद्योग आहेत जे त्यांनी सुरू केलेलं आहे, ज्याची ही प्राथमिकता आहे, हे अजून वाढत जावं असंच पुढंही. आणि अशाच प्रेरणेतून माझ्या या व्हिडिओ बनवण्याच्या मागचा जो उद्देश आहे तो एवढाच आहे की संपूर्ण महाराष्ट्र हा उद्यमी व्हावा. ज्यांना आत्तापर्यंत ज्यांनी उद्योग केला नसेल त्यांना उद्योग करण्यासाठी काही प्रेरणा भेटावी. ज्यांनाही असं वाटतं की ते काहीतरी करू शकतात, उद्योगामध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात, त्यांच्यासाठी कुठंतरी मी एक प्रयत्न म्हणा माझा हा छोटासा, की काहीतरी नवीन याच्यातून निर्माण होईल आणि महाराष्ट्र हा पूर्णपणे उद्यमी महाराष्ट्र म्हणून उदयास येईल. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सर्व योजना असतील, त्याचबरोबर महाराष्ट्रामधले असे जे लोकांना प्रेरणा देणारे उद्योग असतील, काही उद्योग करणारे मोठे व्यक्ती असतील, त्या सगळ्यांसोबत त्या सगळ्यांजवळ पोहोचण्याचा, त्या सगळ्यांना व्यासपीठ देण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. यातून मलाही खूप मजा येते या सगळ्यांसोबत फिरताना, बोलताना, हे सगळे नवीन नवीन उद्योग बघताना. आपण अशाच उद्योगांसोबत एका नवीन उद्योगासोबत आपण परत भेटूयात. तेव्हापर्यंत तुम्हाला जर हे माझं सगळं जे काही प्रयत्न आहे हे जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर तुम्हाला आणखीन यामध्ये जर तुम्हाला काही सांगू वाटत असेल माझ्या या सगळ्या कार्यक्रमाला घेऊन, या सगळ्या उपक्रमाला घेऊन, तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि माझे हे व्हिडिओज बघत राहा. थँक्यू.